नमस्कार, मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्षा आपले मनापासून स्वागत करते. उन्हाळ्यामध्ये शरीरात उष्णता खूप वाढते आणि थकवाही येतो. अशा वेळी आपण बनवणार आहोत एकदम नैसर्गिक एनर्जीने भरलेलं ड्रायफ्रूट कस्टर्ड सरबत. शरीराला थंडावा देईल आणि ताकदही देईल. चला तर मग याची रेसिपी पाहूया. सगळ्यात आधी मी इथे 10 ते 12 बदाम घेतलेत, 10 ते 12 काजू घेतलेत आणि 10 ते 12 आपल्याला इथे पिस्ते घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे ड्रायफ्रूट्स आपल्याला रात्रभर भिजू द्यायचे आहेत. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही 1 तास कडक गरम पाण्यामध्ये हे भिजत घालू शकता. भिजल्यानंतर याचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता भिजलेले असल्यामुळे याचे साल पटकन निघून येते आहे. अशा पद्धतीने साल काढून घेतल्यानंतर हे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पावडर, थोडीशी बडीशोप, अर्धी वाटी यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. 2 चमचे आपल्याला यामध्ये व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर टाकायची आहे. केसर टाकायचं आहे. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता हे फिरवून घेतलं. यामध्ये अर्धी वाटी दूध टाकायचं आहे. परत एकदा आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याची स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे. इथे मी कढईमध्ये 1 लिटर दूध घेतले. दूध तुम्ही तापवलेलं सुद्धा घेऊ शकता. आता या दुधाला आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे. दुधाला जी मलाई येते आहे ती तुम्ही त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण जे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार केले ते यामध्ये एका साईडने हळूहळू टाकायचं आहे आणि एका साईडने आपल्याला चमच्याने ते दूध फिरवत राहायचे. असे केल्याने दुधामध्ये गुठळ्या तयार होणार नाही आणि ते एकसारखं मिक्स होईल. आता हे ड्रायफ्रूट आणि कस्टर्ड पावडर यामध्ये व्यवस्थित शिजेपर्यंत उकळवून घ्यायचे. या शरबतामध्ये ड्रायफ्रूट्स असल्यामुळे प्रोटीन, एनर्जी आणि कूलिंग इफेक्ट मिळतो. आता हे उकळत असतानाच आपल्याला यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या चिरून टाकायच्या आहेत. या सुकलेल्या पाकळ्या आहेत. या सुद्धा यामध्ये 2 ते 3 मिनिटे उकळवून घ्यायच्या आहेत. गॅस बंद करून हे पूर्ण थंड होऊ द्या आणि मग फ्रीजमध्ये ठेवून छान थंड करा. इथे आता एका वाटीमध्ये 1 चमचा सब्जा बी घेतले. यामध्ये पाणी टाकायचे आणि ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सब्जा शरीराची उष्णता कमी करतो आणि पचनासाठीही खूप चांगला असतो. हे शरबत आता फ्रीजमध्ये एकदम छान थंड झालेलं आहे. यामध्ये सब्जा बी टाकायचे. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकू शकता. यामध्ये आता बर्फाचे क्यूब्स टाकायचे आहेत. उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट घरच्यांसाठी हेल्दी आणि टेस्टी ड्रिंक नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.